पल्लवी आणि आपण पाहताय एस न्यूज। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शासनानं अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी। कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी। निमशिरगावमधील अविनाश पाटीलचा त्याच्या भावानंच सुपारी देऊन खून केल्याचं उघड। सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रोटक उल्लेख करून त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रकार दुर्दैवी। राज्य शासनानं याबाबत भूमिका घ्यावी। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची मागणी। 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील सावळा गोंधळ सुरूच। विद्यार्थी आणि पालक हैराण। जिल्हा स्तरावरच प्रवेश प्रक्रिया राबवण्याची युवा सेनेची मागणी। आणि दुकानगाळ्याच्या भाड्यावरून माजी उपसरपंचांची ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण। कौलवमधील प्रकार। राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे। या आणि अन्य मागण्यांसंदर्भात इंडिया आघाडीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। अवकाळी पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचं तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत खासदार शाहू महाराज छत्रपती आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली। यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात मे 2025 मध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात शेतीसह इतर क्षेत्रांमध्ये नुकसान झालंय। या पावसानं शेतीमाल, घरे, जनावरे तसंच रस्ते आणि पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांचं उभं पीक वाया गेलं असून त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलंय। अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची तात्काळ आर्थिक मदत शासनाकडून देण्यात यावी। त्याचबरोबर राज्य शासनानं अवकाळी पावसाला राज्य विशेष नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलंय। त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या वार्षिक अनुदानाच्या 10% पर्यंत निधीचा वापर करून अशा आपत्तीमधील बाधित नागरिकांना तात्काळ मदत पुरवणं शक्य आहे। त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाधित क्षेत्राचं आणि इतर घटकांचं तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊनही मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधताना दिसत नाहीत असं सांगितलं। कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले नाहीत, केवळ राजकारणावर चर्चा होतात। विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांची भूमिका आम्ही मांडत असल्याचं त्यांनी सांगितलं। कुठं शेतावर बांधावर गेलेले कृषी मंत्री आम्ही पाहिलेले नाहीत। मुख्यमंत्री कुठं जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करताना आम्हाला कुठला एकही मंत्री आता आम्हाला दिसत नाही। आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच आता शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो। ते सत्तेचं वाटप कसं करायचं, महापालिकेला कुणाला किती सीटा मिळणार याच्या चर्चा चालू आहेत। शेतकऱ्याचं काय होईल याची चिंता त्यांना नाही आहे, एकूणच सगळ्या वातावरण दिसून येतं। अवकाळी पावसामध्ये जर अशी अवस्था असेल तर मान्सूनमध्ये काय परिस्थिती राज्याची होईल असं दिसतंय? अवकाळी पावसामध्ये मेट्रो 3 ही मुंबईमधली फ्लड प्रूफ अशी मेट्रो आपण सगळ्या देशानं या ठिकाणी बघितली। मुंबई ही आमची आर्थिक राजधानी आहे, या देशाचं नाक आहे मुंबई। त्या मुंबईमध्ये सुद्धा आम्ही मेट्रो चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही, हे जगाला दाखवायचं काम महायुती सरकारनं केलं। जगापुढं आमची जी काही इमेज आहे मुंबईची, की मुंबई शहरामध्ये देखील आम्ही व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाही फ्लडचं, हे दाखवलेलं आहे। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पडझड झालेल्या घरांचे त्याचबरोबर शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली।
या शिष्टमंडळामध्ये माजी आमदार राजूबाबा आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, आर.के. पोवार, महादेवराव आडगुळे, दिलीप पवार, संदीप देसाई, सुनील मोदी, क्रांतिसिंह पवार, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, अतुल दिघे, अनिल घाटगे, सुनील देसाई, बाजीराव पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीमध्ये सर्व्हर डाऊनसह वेबसाईटमध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या ढिसाळ कारभाराबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये. ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी शासनानं योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 26 मेपासून सुरुवात झाली आहे. याआधी ही प्रक्रिया 22 मे रोजी सुरू करण्यात आली होती. मात्र यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानं ही प्रक्रिया 26 मेपर्यंत पुढं ढकलण्यात आली. वेबसाईट सुरू झाली, पण सर्व्हर डाऊन आणि या वेबसाईटमधील अनेक त्रुटींचा नाहक त्रास सध्या विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागतोय. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 285 कनिष्ठ महाविद्यालयातील 66,010 जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी गावात इंटरनेट सुविधा नसल्यानं शहरात येऊन अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसभर हे सर्व विद्यार्थी नेट कॅफे आणि शासनानं उपलब्ध करून दिलेल्या सुविधा केंद्रावर ताटकळत बसत आहेत. झाले 2 दिवस येते 11वीच्या ॲडमिशनसाठी, तरी पण ॲडमिशन होत नाही. आले की फक्त सर्व्हर डाऊन असतोय. सकाळपासून येते आणि परत बसते आणि 5ला परत जायचं, पण काय सर्व्हर डाऊन असल्यामुळे 2 दिवस झालं ॲडमिशन काय अजून झालेलंच नाही. अर्ज भरण्याच्या एकूण 3 टप्प्यातील पहिला टप्पा भरल्यानंतर पुढील टप्पा भरण्यासाठी दिवसभर प्रयत्न करूनही भरला जात नाही. महाविद्यालय पसंतीक्रम देताना अडचणी येत आहेत. सर्वात जास्त अडचणी या 100 रुपये प्रवेश शुल्क भरताना येत आहेत. सध्या सुरू असणारा पाऊस आणि प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी यामुळे विद्यार्थी आणि पालकांना तारेवरची कसरत करावी लागतीये. ही प्रक्रिया आम्हाला त्रास देण्यासाठी राबवण्यात आली आहे का? या ढिसाळ नियोजनाला जबाबदार कोण, असा सवाल पालक उपस्थित करतायत. ऑनलाईन ॲडमिशन झालेलं नाही. ऑनलाईन ॲडमिशनमध्ये पार्ट 1 पार्ट 2मध्ये जे त्यांनी शासनानं जे हे केले ते पूर्ण चुकीचे केले. पार्ट 1 भरला तर पार्ट 2 भरत नाही. अर्ध्या तासाला कने ते सर्व्हर डाऊन होते, सिस्टीम डाऊन होत्या. परत कुठल्याही प्रकारचा कने पूर्ण त्याचा वापर व्यवस्थित झालेला नाही. पूर्ण फेल झाले ऑनलाईनची पद्धत. आणि ही ऑनलाईनची पद्धत शासनानं का केली आहे हेच समजत नाही. पालकांना त्रास देण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी ही ऑनलाईनची पद्धत अवलंबली आहे का? पेमेंट भरताना पण सॉफ्टवेअरचा मला वाटतं प्रॉब्लेम आहे, डाऊन दिसतं ते. आणि जवळजवळ मी आता 3 ते 4 दिवस ह्यामध्ये घालवलेत. मध्ये काम सोडून ह्यांच्या ॲडमिशनसाठीच माझे 4 दिवस अजून अपडेट झालेलं नाही. त्या दृष्टीनं मॅनेजमेंटनं काहीतरी विचार करावा लागणार, कारण पाले तेवढे अजून समजत नाहीत. कारण 10वीचे स्टुडंट आहेत, त्यांना पण काही समजत नाही. मग ते पण कन्फ्यूज आहेत की ॲडमिशन प्रोसेस ऑफलाईन करायची का ऑनलाईन करायची. मग यासाठी एक गाईडलाईन एक परफेक्ट गाईडलाईन पाहिजे. शिक्षण विभागानं मोठा गाजावाजा करत ही प्रक्रिया सुरू केली. यावर्षीपासून पहिल्यांदाच राज्यस्तरीय प्रक्रिया राबवण्यात येतेय. मात्र योग्य पद्धतीनं नियोजन न केल्यानं याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसतोय. यातील खेळाडूंच्या कोट्यासाठी 5% जागा राखीव ठेवण्यात आल्यात. मात्र फक्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूच याचा लाभ घेऊ शकतात. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय खेळाडूंना याचा लाभ मिळत नाही. याबद्दल पालकांनी संतप्त सवाल उपस्थित केलाय. माझा मुलगा हा स्विमिंग स्टेट लेवलचा स्विमिंग चॅम्पियन आहे. तर कने त्या ह्याच्यामध्ये ॲडमिशनमध्ये फक्त 2च ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी, एक नॅशनल आणि एक इंटरनॅशनल. जर नॅशनल इंटरनॅशनल असेल तर स्टेट लेवलच्या कने खेळाडूनं काय करायचे? त्यांना तिथं पदक मिळाल्यात, मग स्टेट लेवलला काय व्हॅल्यू नाही का? त्यामध्ये ऑप्शन का नाही आहे स्टेट लेवलचा? फक्त नॅशनल आणि इंटरनॅशनलच आहे. स्टेट लेवलच्या खेळाडूनं काय करायचं हे शासनानं जरा विचार करावा. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं बदल करण्यात यावा. त्याचबरोबर कोणत्याही सर्व्हर डाऊन किंवा इतर व्यत्ययाशिवाय ही प्रक्रिया सुरळीत पार पाडली जावी, अशी माफक अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येतेय.
कोल्हापूर जिल्ह्यात दमदार बरसलेल्या मान्सून पूर्व पावसाचा जोर कालपासून ओसरू लागलाय. आज बुधवारी दिवसभर पावसानं विश्रांती घेतली. पावसानं उघडीप दिली असली तरी जिल्ह्यातील 13 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं आज दिलासा दिला. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची उघडीप राहिल्यानं पावसामुळे बेजार झालेले कोल्हापूरकर काहीसे सुखावलेत. मात्र पावसानं विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यातील 13 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरण 4.18 TMC इतकं भरलंय. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. 27 मे रोजी हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्यात रेड अलर्ट दिला होता. त्यानुसार काल मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. हवामान विभागानं जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशभरात 105% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या दुकानगाळ्यांचं भाडं मागितलं म्हणून माजी उपसरपंचानं ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार राधानगरी तालुक्यातील कौलव या गावात घडलाय. या मारहाणीबद्दल राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. राधानगरी तालुक्यातील कौलव इथं ग्रामपंचायतीच्या गाळ्यात माजी उपसरपंच अजित पाटील यांचं दुकान आहे. या दुकानगाळ्याचं भाडं ग्रामपंचायतीमधील कर्मचारी सागर पाटील यांनी माजी उपसरपंच अजित पाटील यांच्याकडे मागितलं. या कारणावरून अजित पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयातच कर्मचारी सागर पाटील याला मारहाण केली. या मारहाणीचं चित्रीकरण ग्रामपंचायतीच्या CCTVमध्ये झालंय. या चित्रीकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अजित पाटील यांच्या विरोधात कर्मचारी सागर पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हातकणंगले तालुक्यातील इंगडी इथं भूस्खलन होऊन 6 मोटेची विहीर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या विहिरीच्या उत्तर बाजूकडील रहदारीचा रस्ता आणि सुमारे 50 फूट संरक्षक भिंत विहिरीत कोसळली आहे. विहिरीच्या परिसरातील 5 ते 7 घरांना धोका निर्माण झाला असून त्या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. इंगळी हुपरी रस्त्यालगत पूर्वीपासून 6 मोठ विहीर म्हणून ओळख असलेली मोठी विहीर आहे. 25 मार्चला या विहिरीचं भूस्खलन होऊन संरक्षक भिंतीसह रस्ता, भिंती शेजारी असणाऱ्या 8 टपऱ्या तसंच ग्रामपंचायतीचा पाण्याचा हौद विहिरीत कोसळला होता. ही घटना दुपारच्या वेळी घडल्यानं मोठा अनर्थ टळला. मात्र मंगळवारी रात्री पुन्हा उत्तर बाजूकडील रहदारीचा रस्ता आणि सुमारे 50 फूट संरक्षक भिंतही विहिरीत ढासळली. यामुळे बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला असून प्रशासनानं या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. दरम्यान प्रशासनानं घटनेचं गांभीर्य ओळखून संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सरपंच दादासो मोरे यांनी केली आहे. 25 मार्च रोजी आमच्या सामोटवीर परिसराचं भूसंकलन होऊन एक 8 खोके नुकसान झाले. भूसंकलनामध्ये ते 8 खोके विध्वस्त झाले आहेत. परत 27 मार्च रोजी 27 मेमध्ये परत उत्तर बाजूचे भूसंकलन होऊन अंदाजे 5 कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे. त्यालाच ते आम्ही मराठी शाळेत स्थलांतरित केलेलं आहे. प्रशासनाने वेळोवेळी लक्ष देऊन आणि 26 मार्चला आम्ही कलेक्टर साहेबांनी पत्र देऊन हुपरी इंगळी रस्ता खुला करून मार्ग काढावा म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांनी पत्र दिलेलं आहे. आणि कालपासून प्रशासन, प्रांत मॅडम, बेडू मॅडम, तहसीलदार हे कालपासून आमच्या इंगळीमध्ये ठाण मांडून आहेत. प्रशासनाचं उत्कृष्ट पद्धतीचं सहकार्य आहे. त्या लोकांची आम्ही मराठी शाळेत व्यवस्था केलेली आहे. आता हे भूसंकलन जे झालेलं आहे या प्रशासनानं ह्या रस्ता करून तात्काळ लोकांची गैरसोय टाळावी. यावेळी प्रांताधिकारी मौसमी चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, मंडल अधिकारी जानकी मिराशी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, ग्रामसेवक सुनील हासुरे, तलाठी सत्तार गवंडी यांच्यासह हुपरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे. आज भर दिवसा व्यंकटेश कॉलनीत 3 भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीवर प्राणघातक हल्ला केला. केवळ दैव बलवत्तर म्हणून चिमुरडी कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावली. मात्र कुत्र्यांनी डोक्याचा आणि डोळ्याचा चावा घेत तिला गंभीर जखमी केलंय. हल्ल्याचा हा संपूर्ण थरार CCTVत कैद झालाय. चिमुरडीचा आरडाओरडा ऐकून एक तरुण धावत बाहेर आल्यानंतर त्यानं कुत्र्यांना हुसकावून लावत त्या चिमुरडीची सुटका केली.
जखमी चिमुकलीवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे. आज भर दिवसा व्यंकटेश कॉलनीत 3 भटक्या कुत्र्यांनी एका चिमुरडीवर प्राणघातक हल्ला केला. केवळ दैव बलवत्तर म्हणून ही चिमुरडी कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावली. मात्र कुत्र्यांनी तिच्या डोक्याचा आणि डोळ्याचा चावा घेत तिला गंभीर जखमी केलंय. हल्ल्याचा हा संपूर्ण थरार CCTVत कैद झालाय. हल्ल्यावेळी चिमुरडीचा आरडाओरडा ऐकून एक तरुण धावत बाहेर आल्यानंतर त्यानं कुत्र्यांना हुसकावून लावत चिमुरडीची त्या कुत्र्यांपासून सुटका केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवड्याभरापूर्वीच सायकलीवरून जात असलेल्या एका विद्यार्थिनीच्या मागे भटकी कुत्री लागली होती. त्यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनीचं सायकलीवरील नियंत्रण सुटल्यानं ती इमारतीच्या बेसमेंटमध्ये पडली होती. शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून अनेक जणांवर या कुत्र्यांनी हल्ला केलाय. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यातील प्रस्तावित 259 कोटी 59 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यातील कामांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्योतिबा आणि यमाई मंदिर, ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा आणि कड्यांचं संवर्धन, नवे तळे परिसराचा विकास यासारख्या कामांचा समावेश आहे. 31 मार्च 2027 पूर्वी ही कामं पूर्ण करावी लागणार आहेत. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 259 कोटी 59 लाख रुपयांच्या कामांना अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी इथं झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या आराखड्याच्या प्रशासकीय मान्यतेची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आज या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आलाय. पहिल्या टप्प्यात ज्योतिबा मंदिर, यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती, ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन, कड्याचं संवर्धन, नवे तळे परिसर विकास करणं आदी कामं केली जाणार आहेत. या कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना घोषित करण्यात आले. या आराखड्याची कार्यवाही करताना उच्चाधिकार समितीच्या बैठकीतील आणि मंत्री परिषदेच्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचं पालन करण्याची दक्षता संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर असेल, असंही या आदेशात नमूद करण्यात आलंय. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासह अन्य योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा 31 मे रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील 100 लाभार्थ्यांना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते योजनेच्या प्रमाणपत्रांचं अजिंक्यतारा कार्यालयात वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसनं विविध योजना लागू करून सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम केल्याचं सांगितलं. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासह इतरही योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पेन्शनच्या रक्कमेत वाढ करण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. DY पाटील ग्रुपच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. शरद सोनुर्ले यांनी आमदार सतेज पाटील हे पालकमंत्री असताना अनेक गरजूंना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगितलं. या योजनेच्या काही जाचक अटी शिथिल करण्यासाठी आमदार पाटील यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष मयूर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि मयूर पाटील यांचा वाढदिवस वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक सुभाष भुचडे, राजू साबळे, रियाज सुभेदार, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय शेळके, उमेश पाडळकर, आशिष पाटील, मुस्ताक मलबारी, दस्तगीर शेख, विश्वविक्रम कांबळे आदी उपस्थित होते. निसर्गाचं वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. परंतु काही अतिउत्साही पर्यटकांकडून निसर्गाचे कोणतेच नियम पाळले जात नाहीत.
काळम्मावाडी धरणाच्या कालव्यातून पडणाऱ्या पाण्याजवळ तर हजारो पर्यटक गर्दी करतायत. या ठिकाणी प्रवेश बंद असे फलक लावले असतानाही पर्यटक थेट कालव्याच्या पाण्यात उड्या मारत आंघोळीचा आनंद लुटतायत. निसर्गाचं वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्यात पावसाळ्याची चाहूल लागताच पर्यटकांची वर्दळ वाढते. निसर्गाच्या सानिध्यात रममाण होण्यासाठी राज्यभरातून पर्यटक इथं गर्दी करतात. काळम्मावाडी धरणाच्या कालव्यातून पडणाऱ्या पाण्याजवळ तर हजारो पर्यटक गर्दी करतायत. या ठिकाणी प्रवेश बंद असे फलक लावले असतानाही पर्यटक थेट कालव्याच्या पाण्यात उड्या मारत आंघोळीचा आनंद लुटतायत. काही पर्यटक हुल्लडबाजी करतात. जलाशयात उतरण्याबरोबरच परिसरात मोठ्यानं किंचाळणं, गाणी लावणं, प्लास्टिक आणि रिकाम्या बाटल्या टाकून घाण करणं असे प्रकार वारंवार घडतायत. गेल्या अनेक वर्षांपासून काळम्मावाडी धरण परिसरात असे प्रकार घडत असतात. यावर कोणतीच अधिकृत कारवाई होत नाही. ना जलसंपदा विभागाचे अधिकारी, ना वन्यजीव विभाग किंवा पोलीस प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देतात. काही ठिकाणी अपघाताची शक्यताही निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. अभयारण्य क्षेत्र हे संवेदनशील असून तिथं पर्यटकांनी निसर्गाचे नियम काटेकोरपणे पाळणं अपेक्षित आहे. निसर्गाचा आनंद घेणं चुकीचं नाही, पण तो आनंद घेताना निसर्गाची हानी होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकानं घेणं आवश्यक आहे. आज आपल्याकडे असलेला निसर्गाचा हा अनमोल ठेवा पुढील पिढ्यांसाठी अबाधित ठेवायचा असेल तर प्रत्येक पर्यटकानं स्वतःची जबाबदारी ओळखून वर्तन करणं गरजेचं आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित जीएसटी परताव्यापोटी 657 कोटीचा परतावा देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे इचलकरंजी शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. आमदार राहुल आवाडे यांनी सातत्यानं यासाठी पाठपुरावा केला होता. नमस्कार. आज अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस. इचलकरंजी महानगरपालिकेचा बरेच वर्ष प्रलंबित असलेला जीएसटीचा विषय आज मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेट बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज मार्गी लागला. महाराष्ट्राचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवाच आलेल्या इचलकरंजीच्या दौऱ्यावरती आले असताना इचलकरंजीच्या महानगरपालिकेचा जीएसटीचा विषय मार्गी लावतो असा जाहीर आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आणि ते आश्वासन देत असताना लगेचच त्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येणाऱ्या कॅबिनेटमध्ये घेतला आणि त्याची मंजुरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिली. मी इचलकरंजीचा आमदार म्हणून इचलकरंजीच्या तमाम नागरिकांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. दुसरे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की इचलकरंजीला 657 कोटी रुपयाचा जीएसटीचा परतावा आम्हाला दिला आणि इचलकरंजीच्या विकासाला एक नवीन मार्ग आम्हाला मोकळा करून दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील शिये इथल्या श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक संस्थेची निवडणूक 25 मे रोजी झाली. या निवडणुकीत राजा शिवछत्रपती स्थानिक आघाडीचे सर्व 15 संचालक विजयी झाले. आज या नूतन संचालकांनी अजिंक्यतारा कार्यालयात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी नूतन संचालकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवेळी दुधाला 2 रुपये जादा दर देण्याचा शब्द दूध उत्पादकांना दिला होता. प्रत्यक्षात 12 रुपयांची वाढ दिल्याचं सांगितलं. गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न महादेव दूध संस्थेच्या नूतन संचालकांनी करावा असं आवाहन त्यांनी केलं. गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी महादेव दूध सहकारी संस्थेच्या नूतन संचालकांनी सभासदाभिमुख कारभार करण्याचं आवाहन केलं. उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचं मार्गदर्शन आणि सहकार्यामुळं संस्थेत सत्ता परिवर्तन करू शकलो असं सांगितलं. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, हणमंत पाटील, विकास चौगले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, दत्तात्रय शिंदे, MD पाटील, सुदर्शन गाडवे, शहाजी काशीद, प्रवीण चौगुले, विश्वनाथ पाटील, प्रभाकर काशीद, उपसरपंच विलास गुरव आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील वाघवडे मोहडे रस्त्यावरील ओढ्यात बाहुल्या, लिंबू, टाचण्या यांचा वापर करून करणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अमावास्येच्या रात्री हा प्रकार करण्यात आलाय. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राधानगरी तालुक्यातील वाघवडे मोहडे मार्गावर असलेल्या ओढ्यात करणी करण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीला आलाय. अमावस्येच्या रात्री हा प्रकार करण्यात आलाय. यामध्ये काळे कापड, 4 बाहुल्या, 1 कोहळे, 9 लिंबू, साळींदराचे पीस, टाचण्या आणि दाबण यांचा वापर करण्यात आलाय. या बाहुल्यांवर आणि एका चिठ्ठीमध्ये ज्यांच्यावर करणी करायची आहे त्यांची नावं लिहिलेली आहेत. पूर्व वैमनस्यातून अज्ञात व्यक्तीनं हा प्रकार केला असल्याची गावात चर्चा आहे. यामुळे वाघवडे गावात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस पाटील उत्तम पाटील यांनी भेट दिली आहे. याबाबत राधानगरी पोलीस ठाण्यात रघुनाथ यादव यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नुकतीच कुरुंदवाड पालिका प्रशासन आणि नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्याधिकारी टीना गवळी यांनी आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहराला महापुराचा मोठा फटका बसतो. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं मुख्याधिकारी टीना गवळी यांनी प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांची पालिका सभागृहात बैठक घेतली. यावेळी पूर काळात सर्व विभागांनी अलर्ट मोडवर राहून काम करावं अशी सूचना नागरिकांनी केली. पूरस्थितीत नागरिकांना सहकार भूषण SK पाटील महाविद्यालय, श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, सीताबाई पटवर्धन हायस्कूल, सैनिकी शाळा, विमलादेवी खंडेराव माने, तेरवाडमधील आश्रमशाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यासह चारा, औषधं पुरवण्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यकांना सूचना देण्यात आल्याचं मुख्याधिकारी गवळी यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात पुरेसा औषध साठा असल्याचं वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ यांनी सांगितलं. वीज पुरवठा खंडित होणार यासाठी उपाययोजना केल्याचं महावितरणचे अभियंता सुलीम मुजावर यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. गेल्या वर्षी महापुरात नुकसान झालेल्यांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालं नसल्याचा मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर नुकसानग्रस्तांची यादी शासनाला पाठवून पाठपुरावा करण्याचं आश्वासन मुख्याधिकारी गवळी यांनी दिलं. या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, मंडल अधिकारी अश्विनी कुंभार, तलाठी NS जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद शेंडे, वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल, डॉक्टर सुनील चव्हाण, बाबासाहेब सावगावे, उदय डांगे, अक्षय आलासे, सुनील कुरुंदवाडे, दीपक पोमाजे, आलोक कडाळे, दयानंद मालवेकर, मनोहर कुलकर्णी, शशिकांत पाटील, अतुल दळवी आदी उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा 31 मे रोजीचा वाढदिवस विविध उपक्रमांनी आणि लोकोत्सव म्हणून साजरा करू असा निर्णय वाढदिवसाच्या नियोजनासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आमदार सतेज पाटील गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस 31 मे रोजी साजरा करण्यात येतो. या वाढदिवसाच्या नियोजनासाठी आज आमदार सतेज पाटील गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना अनेकांनी हा वाढदिवस विविध उपक्रमांनी आणि लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांनी लोकांच्या मनातील नेता कसा असतो हे या वाढदिवसाच्या माध्यमातून कळलं पाहिजे अशा पद्धतीनं शहर आणि ग्रामीण स्तरावर याचं नियोजन करण्याचं आवाहन केलं. यासह त्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत, याचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणात हा वाढदिवस साजरा करण्याचं मत व्यक्त केलं. यासह त्यांनी आपल्या गावातील विद्यमान सैनिकांना मिठाई बॉक्स देणार असल्याचं जाहीर केलं.
गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी नेरलीमध्ये सर्वांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याचबरोबर नेरली गावात डोळे तपासणी शिबिर घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बाबासाहेब चौगुले यांनी सुद्धा हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचं आवाहन केलं. पाचगावचे नारायण गाडगीळ यांनी यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांचं काम आणि त्यांची सर्वांप्रती असलेली आत्मीयता तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करूया असं आवाहन केलं. दऱ्याचे वडगावचे सरपंच अनिल मुळीक यांनी वाढदिवसानिमित्त गावात 500 फळझाडांचं वृक्षारोपण करण्याचं, त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीमधील कोणत्याही एका क्रमांकाचं बक्षीस देण्याची ग्वाही दिली. गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांनी हा वाढदिवस मोठ्या स्तरावर साजरा करण्याचं आवाहन केलं. गावागावात पूजा, अभिषेक, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण यांचं आयोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं. चिंचवाड गावचे सरपंच प्रशांत पोतदार यांनी रक्तदान शिबिरासोबतच विविध उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करू अशी ग्वाही दिली. गडमुडशिंगी गावच्या वतीनं गावात 12 डिजिटल फलक लावण्यात येतील, तर वडकशिवाले गावच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप आणि वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक SB पाटील, RS कांबळे, सागर पाटील, संजय पाटील, गजानन पाटील, आनंदा बनकर, विजय चौगुले, विश्वास गुरव, विलास साठे, सनी नरके यांच्यासह विविध गावांचे सरपंच, आमदार सतेज पाटील गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील तेरवाड शिरोळ बंधारा तसंच कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्यानं या बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कुरुंदवाड शिरोळ दरम्यानचा अनवडी पूलही पाण्याखाली गेलाय. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यानं शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 4 दिवसांपूर्वीच तालुक्यातील शेवटचा बंधारा म्हणून ओळख असणारा राजापूर बंधारा पाण्याखाली गेलाय. पंचगंगा नदीवरील तेरवाड शिरोळ बंधारा तसंच कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेल्यानं या बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तेरवाड बंधाऱ्यात जलपर्णी अडकल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय. कुरुंदवाड शिरोळ दरम्यानचा अनवडी पूल ही पाण्याखाली गेलाय. आज दिवसभर पावसानं उघडीप दिली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. त्यामुळे शेतकऱ्यांची नदीकाठची विद्युत मोटारी बाहेर काढण्यासाठी लगबग सुरू आहे. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. छत्तीसगडचा बस्तर जिल्हा झाला नक्षलमुक्त, केंद्र सरकारनं केली घोषणा. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या 4 राज्यांमध्ये भारतीय लष्कर मॉकड्रिल करणार, सरकारचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, त्यांच्या अटकेला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेशाला मुदतवाढ. कन्नड भाषेचा जन्म तमिळ भाषेतून झालाय, अभिनेता कमल हसनच्या विधानावरून वाद. सत्यजित तांबेंनी मोदींना फोन लावावा, राहुल गांधींवरील टीकेनंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं आव्हान. नवऱ्यानं 4 कानाखाली मारणं छळ नव्हे, हगवणेच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद. ठाकरे गटाला खिंडार, नाशिकमधील माजी आमदारांचा गट शिंदे सेनेत. शिरोळ तालुक्यातील तमदलगे इथल्या बसवानखिंडीमध्ये अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील या तरुणाचा खून करण्यात आल्याचं काल मंगळवारी उघडकीस आलं होतं. कोल्हापूर LCB आणि जयसिंगपूर पोलिसांनी वेगवान तपास करत या खुनाचा छडा लावण्यात यश मिळवलंय. मयत अविनाशच्या सख्ख्या भावानंच सुपारी देऊन त्याचा खून केल्याचं स्पष्ट झालंय. निमशिरगाव इथल्या अविनाश ओमगोंडा पाटील या तरुणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी सांगली कोल्हापूर महामार्गावरील बसवानखिंडीजवळ आढळून आला.
पाटील याच्यावर शस्त्रानं वार करून खून केल्याची फिर्याद तमदलगेचे पोलीस पाटील अमोल कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली होती. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथक आणि जयसिंगपूर पोलिसांनी या खुनाचा तपास सुरू केला. पोलीस तपासात अविनाश हा दारू पिऊन पत्नी आणि मुलांना मारहाण करत होता. त्यामुळंच त्याचा सख्खा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील यानं 6 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून केल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी पोलिसांनी भाऊ जिनगोंडा याच्यासह मोहन प्रकाश पाटील, राकेश उर्फ विनोद वसंत थोरात, किरण आम्माण्णा थोरात, सागर भीमराव लोहार, अमर रामदास वडर यांना अटक केली आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची श्रीपूजकांकडून विविध रूपांमध्ये पूजा बांधली जाते. नुकतीच देवाची श्रीफळाची आरास करत पूजा बांधण्यात आली होती. श्रीपूजक हर्षवर्धन बुणे, विनोद मिटके, श्रीनाथ सांगळे, देवराज मिटके, ओम ढोली, कृष्णात बुणे, महेश बनकर, प्रमोद मिटके, संजय ठाकरे यांनीही पूजा बांधण्यासाठी योगदान दिलं. कोल्हापूर शहरातील काही बचत गटांची कर्ज देण्याच्या आमिषानं आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत जिजाऊ ब्रिगेड संघटनेनं महापालिकेला निवेदन दिलं होतं. मात्र संबंधित बचत गटाची महापालिकेमध्ये नोंदणी नाही. तसंच याचा महापालिकेशी काही संबंध नसल्याचं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी स्पष्ट केलंय. 1 एप्रिल 2025 पासून जिल्हा परिषदेकडील शहरातील महिलांचे बचत गट हे कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आलेत. त्या अनुषंगानं दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बचत गटाची स्थापना करणं, कर्ज वितरण करणं आणि संगोपन करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. दरम्यान महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून काही संस्था आणि व्यक्तींकडून बचत गटांच्या महिलांकडे जादा पैशाची मागणी केली जाते. याबाबत जिजाऊ ब्रिगेड संघटनेनं महापालिकेला निवेदन दिलं होतं. यावर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी स्पष्टीकरण दिलंय. या योजनेसाठी महापालिकेतर्फे अधिकृत व्यक्तीची नेमणूक होईपर्यंत बचत गट स्थापना आणि कर्ज प्रकरण करण्यात येणार नाहीत. याबाबत पैशाची कोणीही मागणी केल्यास शिवाजी मार्केटमधील दीनदयाळ अंत्योदय योजना विभागाशी संपर्क साधावा. फसवणूक झालेल्या बचत गटांची महापालिकेमध्ये नोंदणी नसून त्यांचा महापालिकेशी काहीही संबंध नसल्याचं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी स्पष्ट केलंय. काही दिवसापूर्वी जिजाऊ ब्रिगेड यांनी महिला बचत गटांची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत निवेदन दिलं होतं महानगरपालिकेत उपायुक्त पंडित पाटील सर यांना. त्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की ज्या महिलांची फसवणूक झाली ते बचत गट एन्युएलम या विभागाशी संबंधित नाही आहे. डायरेक्ट SBIकडून त्यांना कर्ज वितरण करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या महिलांचा उल्लेख केलेला आहे त्या या एन्युएलम विभागाशी संबंधित नाही आहेत. एन्युएलम विभागामार्फत दारिद्र्य रेषेखाली महिलांचे बचत गट यांना आपण कर्ज पुरवठा करतो आणि त्यांना व्याजामध्ये अनुदान देण्यात येतं. एन्युएलम विभागामार्फत बचत गटांना अर्थसहाय्य करणे, त्यांना सक्षम करणे या प्रकारच्या विविध योजना राबवण्यात येतात. जो काही आर्थिक घोटाळा झाला आहे त्या आर्थिक घोटाळ्याशी कोणताही महानगरपालिकेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही. CBSE अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रोटक पद्धतीनं उल्लेख करून त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रकार दुर्दैवी असून याबाबत राज्य सरकारनं भूमिका घ्यायला हवी असं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितलंय. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करणारे आमदार सत्यजित तांबे यांचाही त्यांनी समाचार घेतलाय. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार सत्यजित तांबे यांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आमदार तांबे यांना हे वक्तव्य शोभत नसल्याची टीका आमदार पाटील यांनी केली. सत्यजित तांबेंचे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यावर त्या नेतृत्वानं असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही. राहुल गांधी आमचे नेते आहेत. आम्ही ज्यावेळी वेळ मागतो, माझा तरी आता 20 वर्षाचा अनुभव आहे की आम्ही ज्यावेळी वेळ मागितली त्यावेळी त्यांनी कधीही नाकारलेलं नाही. हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे आता त्याचा पुरावा पाहिजे आहे का किंवा 1 तासात आम्हाला वेळ मिळते का? आता आम्ही जर उलट्या बाजूला बोलायला लागलो, कुणाची 1 तासात वेळ मिळते,
कोण भेटतंय त्या राजकीय चर्चेत मला जायचं नाही. अलमट्टी संदर्भात मंत्रालयात बैठक झाली, मात्र विरोधातल्या एकाही आमदाराला बोलावलं नसल्याचं सांगत त्यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. अलमट्टी संदर्भात महाविकास आघाडीचे आमदार सरकारला म्हणणं देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पूरस्थिती रोखण्याबाबत जागतिक बँकेकडून जो प्रकल्प होणार आहे त्यामध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये पाणी लिफ्ट केलं जाईल असं सांगितलं जातंय, मात्र हे आम्हाला मान्य नाही. जागतिक बँकेच्या प्रकल्पाचा DPR दाखवला पाहिजे. दाखवलेला DPR पूर कमी करण्यासाठी पुरेसा आहे असं वाटत नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. जे पाणी आम्ही म्हटलं की नरसिंहवाडीच्या इथं कृष्णा नदी जी येते आणि पंचगंगा येते ते समोरासमोर येते, ते तुम्ही कॉर्नर काढणार आहे का जेणेकरून पंचगंगा त्यात कृष्णेमध्ये मिक्स होईल? तर ते म्हणले त्या टप्पा त्यात नाही आहे, ते दुसऱ्या टप्प्यात येणार. मग हे येणारे पैसे कशासाठी आहेत ते आम्ही त्यांना त्यावेळी सांगितलं की तुम्ही तो वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्टचा DPR हा कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या सगळ्यांना विस्तारानं दाखवा. त्यांनी काही प्राथमिक गोष्टी इथं दाखवल्या, त्यातून स्पष्टता येत नाही. मला वाटते तो प्रोजेक्ट हे पूर थांबवण्यासाठी उपयुक्त आहे असं माझं मत नाही. CBSE अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरील इतिहास वगळण्यात आल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत राज्य सरकारनं भूमिका घेतली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. आता एका बाजूला केंद्र शासन हिंदी भाषा सक्तीचं करण्याचं धोरण मध्ये राबवत होतं, परत 2 पावलं मागं गेलं आणि हिंदी सक्ती करणार नाही म्हणून सांगितलं. उद्देश त्यांचा काय होता हे आपल्याला लक्षात येतं. राष्ट्रीय धोरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व हे त्या CBSE अभ्यासक्रमामधून कमी करणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटते राज्य शासनाने ती भूमिका घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला CBSEच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न करावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा असते. शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना आमदार पाटील यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तारखेच्या वादात न पडता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल असं सांगितलं. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा आणि वैद्यकीय सन्मान सोहळा शुक्रवारी 30 मे रोजी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलाय. ही माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिली आहे. तसंच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे 31 मे रोजी शिक्षण संस्था सन्मान आणि शिक्षकांचा मेळावा आयोजित केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा आणि वैद्यकीय सन्मान सोहळा शुक्रवारी 30 मे रोजी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याला परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 30 मे रोजी दुपारी पहिल्या सत्रात दुपारी 3 वाजता डॉक्टर शार्दूल भणगे यांचं अवयवदान चळवळ जनजागृती, 3:30 वाजता जगदीश ओहोळ यांचं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, सायंकाळी 4 वाजता ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचं 65 वर्षाचा महाराष्ट्र आणि पुढील आव्हानं, तर द्वितीय सत्रात सायंकाळी 5 वाजता ज्योती वाघमारे यांचं काश्मीर ते कन्याकुमारी मदतीचा हात एकनाथ, सायंकाळी 5:30 वाजता खासदार धैर्यशील माने यांचं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विस्तार वाढीसाठी रुग्णसेवकांचं कर्तव्य जबाबदारी या विषयावर व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 6 वाजता रुग्णसेवा करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णालयांचा आणि रुग्णसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीनं 31 मे रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार समारंभ आणि शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शाहू मार्केट यार्डमधील लोटस हॉल इथं सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होईल. ही माहिती एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसूळ यांनी दिली आहे. सदर कार्यक्रमात राज्यातील 50 आदर्श संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसंच यावेळी राज्यभरातून 2000 संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर तळेरे या राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात कोल्हापूरच्या दिशेनं निघालेल्या कंटेनरला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत कुणीही जखमी झालं नसलं तरी कंटेनरची चालक केबिन पूर्णतः जळून खाक झालीय. या घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कोकणातून करूळ घाटमार्गे आज सकाळी कोल्हापूरच्या दिशेनं डोझर घेऊन एक कंटेनर निघाला होता. सकाळी 7:45च्या सुमारास करूळ घाटातील एका वळणावर हा कंटेनर आल्यानंतर चालकाला केबिनमधून धूर येत असल्याचं निदर्शनाला आलं. चालकानं तात्काळ कंटेनर थांबवून पाहिल्यानंतर आग लागल्याचं दिसून आलं. या आगीनं काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं. यावेळी महामार्गाचं काम करत असलेल्या ठेकेदारानं पाठवलेल्या पाण्याच्या टँकरनं ही आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत आगीत चालक केबिन जळून खाक झाली होती. या घटनेमुळं घाटात खोळंबलेली वाहतूक काही वेळानंतर पूर्ववत झाली. कागल तालुक्यातील कुर्णी ते सोनाळी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहतूक करणं धोकादायक ठरत आहे. संबंधित विभागानं या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय. कागल तालुक्यातील कुर्णी ते सोनाळी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण झालेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. मोठ्या वळणावर तर डांबरीकरण पूर्णपणे उखडलंय. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहतूक करणं धोकादायक ठरतंय. संबंधित विभागानं या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे सचिन हंचनाळे, बाळगोंडा मांगोरे, अशोक थोरवत, श्रीकांत कांबळे, सुनील पावले, शंकर नाधवडेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिलाय. कसबाबावडा इथल्या सावित्री चंद्रकांत गायकवाड या महिलेनं आजाराला कंटाळून आज सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कसबाबावडा इथल्या पाटील गल्लीत राहणाऱ्या सावित्री गायकवाड या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आजाराला कंटाळून त्यांनी कसबाबावड्यातील कृषी विभागाच्या मालकीच्या विहिरीत उडी घेतली. बेशुद्ध अवस्थेत त्यांना CPRमध्ये आणण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या पश्चात 2 मुली आणि 1 मुलगा आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीच्या सदस्यानं आपल्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार ग्रामपंचायतीच्या लिपिकानं राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे. तर लिपिकानं खोटी तक्रार केली असून त्यानेच माझ्याशी झटापट केली आहे अशी फिर्याद ग्रामपंचायत सदस्यानं राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे. ग्रामपंचायतीकडील दुकानगाळ्याचं भाडं मागितलं म्हणून माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य अजित पाटील यांनी आपल्याला मारहाण केली आहे, तसंच शासकीय कामात अडथळा आणलाय अशी फिर्याद राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीमधील लिपिक सागर पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे. 2022ला गाळा ताब्यात गेला. ते गाळा ताब्यात गेल्यानंतर सप्टेंबरपासून त्याचं भाडं चालू होणार. मग हे काय म्हणतात की आमची डेअरी तिथे चालू झाली जानेवारी महिन्यापासून. आम्ही जानेवारीपासूनच ते भाडं देतो. तर ज्यावेळी ताब्यात दिला त्यावेळीपासून भाडं असते ते. मग यांनी 7,500 रुपये त्यांनी पावती काढली. त्यांनी 5,000 रुपये मला दिले आणि 2,500 रुपये नंतर देतो म्हणून सांगितलं. मग ते दिले नाहीत. मग 1 वर्षानंतर मी परत ते की बाबा तुमचे हे मागले 2,500 रुपये आणि चालू तुमचे 10,000 रुपये असं एकूण 12,500 होत्यात. आणि 10,000 रुपये पावती देतो, मार्चपर्यंत क्लिअर होतं. आणि तुमचं माझं ते 60,000 आहे ते मला तुम्ही म्हटलं 2,500 रुपये द्या. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांनी मारहाण केल्याचा इन्कार केलाय. आपल्याकडे ग्रामपंचायतीचा गाळा भाड्यानं नाही, आपली ग्रामपंचायतीची थकबाकी नाही असं सांगत लिपिकनंच आपल्याशी झटापट केल्याचं सांगत अजित पाटील यांनी सांगितलंय. काल जो आमच्या लिपिकाने जो माझ्यावर आरोप केला की संबंधित मिळकतधारकाविषयी माझा कोणताही संबंध नसताना जो बिनबुडाचे आरोप केले त्याने ते कागदपत्र सिद्ध करून दाखवावं याविषयी मी BDO यांच्याकडे उद्या तक्रार करणार आहे. संबंधित काल पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार घरकुलासंदर्भात सर्वेसाठी माणसं आली होती, अधिकारी आले होते. त्यांच्या नियोजनाची बैठक त्याला करायला सांगितली होती. त्यांनी कोणत्याही प्रकारे ते केली नाही. संबंधित गावकऱ्यांनी मला बऱ्याच तिथून सूचना आल्या की असे घरफाळ्याच्या पावत्या घेऊन आम्हाला पावत्या दिल्याने पैसे घेतले, अशा बऱ्याच त्याच्यावर तक्रार होते. याविषयी मी त्याला ग्रामसेवक आल्यानंतर जाब विचारायला गेल्यानंतर ग्रामपंचायतीच्या आवारात परिसरात गेल्यानंतर मला त्याने गेटवरच अडवल्यानंतर गळपटी धरून व असली शिवीगाळ करून मला मग ती बाचाबाची पुढं घडलेली आहे. असा हा प्रकार घडलेला आहे.
संबंधिताविषयी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. दरम्यान या मारहाणीच्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानं तालुक्यासह जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरलाय. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शासनानं अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी. कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी. निमशिरगावमधील अविनाश पाटीलचा त्याच्या भावानंच सुपारी देऊन खून केल्याचं उघड. सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रोटक उल्लेख करून त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रकार दुर्दैवी. राज्य शासनानं याबाबत भूमिका घ्यावी. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची मागणी. अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील सावळा गोंधळ सुरूच. विद्यार्थी आणि पालक हैराण. जिल्हा स्तरावरच प्रवेश प्रक्रिया राबवण्याची युवा सेनेची मागणी. आणि दुकानगाळ्याच्या भाड्यावरून माजी उपसरपंचांची ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण. कौलवमधील प्रकार. राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.